ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 27. या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत उपरतीने झाली मोक्षप्राप्ती. चला तर मग आजच्या या अध्यायाला सुरुवात करूयात. तर मंडळी, पुण्याची जोडणी घडण्यासाठी आणि पापाचा नाश होऊन मोक्ष आणि मुक्तीचा आनंद मिळविण्यासाठी आधी त्या जीवाला तशी उपरती व्हावी लागते. पश्चातापानेच पापाचे क्षालन होते. या संदर्भातील भगवान विष्णू यांनी लक्ष्मीला सांगितलेली गोष्टच समोरच्या आतुर श्रोतुवर्गाला सांगताना सूत म्हणाले. पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा आपल्या नगरीत मोठ्या सुखासमाधानाने राज्य करीत होता. राजा आणि राणी हे दोघेही सश्रद्ध, निष्ठावान आणि भगवत भक्त होते. अनेक परोपकारी आणि प्रजाहितकारी कामे करून आणि व्रतवैकल्ये, जप जाप, पूजा अर्चा इत्यादी धार्मिक कृत्ये करून राजाने पदरी पुण्य जोडले होते. मात्र गेल्या 6-7 महिन्यापासून राजा फार अस्वस्थ होता. प्रजेच्या हितार्थ दुःखी, कष्टी आणि चिंतित होता. एक दिवस परमभाग्याने अंगिरा नावाचे एक महान तपस्वी राजाकडे अगदी अचानकपणे आले. त्या तपोश्रेष्ठास समोर पाहताच राजा राणी यांनी पुढे होऊन अंगिरा यांचे मोठ्या आदराने स्वागत केले. सन्मानपूर्वक त्यांचे पूजन करून उभयतांनी मंगल आशीर्वादासाठी त्यांचे पाय धरले. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु असे म्हणत राजा सुशर्मा यांच्या चिंतित मुद्रेकडे पाहत अंगिरा ऋषींनी विचारले, राजन, तू असा कष्टी आणि चिंतित का? काय झाले? काय समस्या आहे? तेव्हा मोठ्या विनयाने आपल्या चिंतेचे कारण त्यांना सांगताना राजा म्हणाला, महाराज, माझी प्रजा ठीक आहे, पण गेल्या 6-7 महिन्यांपासून एक वीर नावाच्या महादुष्टाने राज्यात सर्वत्र एकच धुमाकूळ घातला आहे. तो नगरीत चोऱ्यामाऱ्या तर करतोच, पण बळजबरीने लोकांचे धन लुटतो आहे. निरपराधी जनतेला त्याचा फार त्रास होतो आहे. अनेक प्रयत्न करून सापळे लावूनही तो अद्याप माझ्या हाती सापडलेला नाही. सध्या तर तो म्हणे नगराजवळच्या अरण्यात दडून बसला आहे. बरं, तिथेही तो काही गप्प नाही. जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्यांची वाटमारी करणे, प्रतिकार केला तर त्यांना जीवे मारणे वगैरे त्याचे उद्योग चालूच आहेत. तेव्हा मी काय करू? त्याला कोणते शासन करू हेच मला कळत नाही. मी काय करू? राजा सुशर्मा यांची ती समस्या ऐकली मात्र आणि ऋषी अंगिरा म्हणाले, राजन, या माणसाला कोणतेही शासन न करता तू त्याच्या मनोपरिवर्तनाचा प्रयत्न कर. त्याला शिक्षा करून तुरुंगात कोंडून ठेवू नकोस, कारण त्या शिक्षेने त्याला फक्त देहकष्ट होतील. पण त्याच्या वृत्तीचे परिवर्तन होण्यासाठी तू असे काहीतरी कर की ज्यामुळे त्याला त्याच्या केलेल्या पापकर्माची टोचणी लागेल आणि त्याला सन्मार्ग, भक्तिमार्ग ह्याकडे येण्याची उपरती होईल. सुशर्मा, अशी उपरती जर तू त्याच्या मनात निर्माण केलीस, त्याच्या हातून येणाऱ्या अधिक मासात काही ईश्वर साधना करून घेतलीस, तर मात्र त्याचा नक्कीच उद्धार होईल. असा एक आगळा वेगळा पण बहुमोल असा सल्ला दिला आणि अंगिरा ऋषी तिथून निघून गेले. मग राजा सुशर्मा यांनी मनाशी काहीतरी उपाय योजला. ज्या अरण्यात वीर आणि त्याची पत्नी हे लपून बसले होते, त्या ठिकाणीच राजा राणी व निवडक शिपाई गडी यांनी जाऊन तळ ठोकला. त्या अरण्यात एक पुरातन विष्णू मंदिर होते. राजा आणि राणी यांनी त्या मंदिराची साफसफाई केली, स्वच्छता केली आणि तिथेच तळ ठोकला. राजाच्या हाती लागू नये, शिक्षा होऊ नये, शासन घडू नये म्हणून त्या जंगलात लपून छपून राहिलेल्या त्या पाप्याला हा समाचार लागला की आपल्या शोधार्थ राजा इथंपर्यंत येऊन पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर तो तळ ठोकून बसला आहे. आता आपण निश्चित पकडले जाणार, आपल्याला शासन होणार आणि उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागणार किंवा गळ्याभोवती मृत्युपाश पडणार. आता काय करावे? त्यापेक्षा शरणागती पत्करली तर, क्षमा मागितली तर, असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. पण आपणहून समोर जाण्याचे धाडस मात्र त्याला होईना. एक दिवस राणी विष्णू मंदिरातून पूजा करून दर्शन घेऊन बाहेर पडली मात्र आणि एक स्त्री धावत येऊन तिच्या पायांवर पडून रडत रडत राणीकडे आपल्या सौभाग्याची भीक मागू लागली. राणी सरकार, मी वीरबाहू या पापी दुराचारी दुरात्म्याची अभागी पत्नी. राणीसाहेब, आमचे पाप दूर होईल, आम्हाला सन्मार्ग सापडेल असा काहीतरी मार्ग सांगा, आमचा उद्धार करा. ते शब्द ऐकले आणि राणीसाहेब म्हणाल्या, हे कन्ये, चिंता करू नकोस, मी तुला अभय देते.
शरणांगताला अभय देणे हा राजाचा धर्म आहे. पण तेवढ्यात झाडामागे लपलेला वीरबाहू पुढे आला. त्याने राणीचे पाय धरले. मग महाराजांना पाहताच तो त्यांच्याही पायावर नतमस्तक होऊन अभयदान आणि सन्मार्गाचे मार्गदर्शन मागू लागला. तेव्हा राजा राणी म्हणाले, हे पहा, खरंच जर तुला केल्या पापकर्माचा पश्चाताप झाला असेल आणि आत्मकल्याण, ईश्वर प्राप्ती आणि मुक्ती हवी असेल तर तुम्ही इथे या मंदिरात आजपासूनच नव्हे तर आत्तापासूनच विष्णू उपासना करा. इथेच राहा, इथेच ईश्वर सेवा करा आणि आपणच आपला उद्धार करून घ्या. झाले. राजा राणीचा तो उपदेश हाच गुरुबोध मानून वीरबाहू आणि त्याची पत्नी हे त्या विष्णू मंदिरात राहून ईश्वर सेवा करू लागले. सदाचरणाच्या उपरतीमधून त्यांच्या मनात आलेल्या विरक्तीमुळे त्यांच्या हातून उत्तम भक्ती, पूजा, ध्यान, स्नान इत्यादी सत्कर्मे घडली. तो नेमका अधिक मास होता. त्यात नारायणाची सेवा घडलेली. मग पापाचा क्षय व्हायला आणि पुण्याई वाढायला वेळ तो काय, नाही का? मग वृत्तीचे परिवर्तन झाले. दुराचरण सदाचरणात पालटले. ईश्वर कृपा झाली आणि पुढे खरोखर त्या वीरबाहू आणि त्याची पत्नी यांना त्या भक्तीचे फळ मिळाले. त्यांच्या उपरतीमधूनच मोक्षप्राप्तीचा मार्ग त्यांच्यासाठी खुला झाला आणि त्यांचे खरे कल्याण झाले. आणि इथेच आपला 27वा अध्याय समाप्त झाला. पुढील 2 ते 3 अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.